नमस्कार. कसे आज सगळे? हे बघा, आम्ही ना नदीवरून वांबट आणलेली आहे आणि तिचं कालवण करायचं आज. पाहुणे येणार आहे आमच्याकडे. हे बघा, ताई ना यांच्याकडे घेतलेली आम्ही वांबट. त्या ताईंना बोलवलंय, आम्हाला समजत नाही ते कसं धुवायचंय ते, त्यामुळे ताईंना घेऊन आलोय. तेव्हा त्या ताई आता मस्त धुताय कापी त्यात. आता त्याचं कालवण बनवणार आहे, पाहुण्यांना खाऊ घालणार आहे आम्ही. आम्ही काय खात नाही, पण पाहुण्यांसाठी स्पेशल बेत. हे का आमचा देवांश कसा द्राक्ष खातो इकडे. हे काय आयुष स्कूल मधून आले आणि हे काय ताई. ताई तुमचं धन्यवाद बरं का मनापासून. तुम्ही हे ना वांबट धुवू लागल्यात, स्वच्छ केल्यात, बरं झालं जरा सगळी. का तुम्हाला डांबट हो का हे काय असे ते बघा, ते आमच्या तिथे का ते कसे बोरत आहे तिकडून मध्ये आता उरक. आता ते वांबटचं कालवण आहे ना, झाडून बिडून धर रे, झाडून किती ते थोडं जा. ते ना ज्याचं काम त्यांनीच करावा, आपल्याला काही येत नाही ते काम. ह्या ताईन कुठं तुमच्या ओळखीच्या असल्या ना, तुम्ही यांच्याकडे संपर्क साधा बरं का. ह्या वांबट बिंबट धुवून देतात आणि यांच्याकडे चांगल्या पद्धतीचे वांबट भेटतात, ते पण फ्रेश माल. स्वतः ते नदीला पकडतात, ते असे काही कुठून आणते मग विकती नाहीत. स्वतः विकत देत. तेव्हा तुम्ही ना ह्या ताईंचं वाटलं मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देईन, ताईंसंग कॉन्टॅक्ट करा तुम्ही. त्या वांबट बिंबट एकदम फ्रेश माल देतात. आमच्या सरांना त्यांनी फ्रेश माल दिलाय. बघा ना वांबट काय भारी, एक नंबर. देवांश कस काय, मासा कस काय आहे ना? आम्ही ना नदीच्याकडे, घर आमचं नदीच्याकडेलाच आहे, पण आम्हाला काय ना ती येत नाही. वांबट बिंबट धरता बिरता येत नाही आम्हाला, खाता पण नाही येत. पण पाहुणे येणार आहे ना, पाहुण्यांसाठी खास बेत आहे. पाहुणे पण दाखवणार आहे तुम्ही, मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये बरं का, पाहुणे कोण कोण येणार. आणि तो का ते सर आळत आहे तिकडं, ते म्हणतात पाहुणे येणार आहे लवकर, तू का उरकायची. आता उरकणारच आहे, तर वांबट बिंबट धुवून बिवून घेते ना. बरं.